नमस्कार. मी शिवाजी मधुकर शिंगणे, मुक्काम पोस्ट देऊळगाव तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय देऊळगाव राजा अंतर्गत कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहे. कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामधून तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा श्री ढगे सर, उपविभागीय कृषी अधिकारी मेहकर श्री मिसाळ सर व तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामधून शून्य मशागत शेती तंत्रज्ञान याबाबत माहिती मिळाली. मी कार्यरत असलेल्या सज्जामध्ये भारतरत्न नानाजी देशमुख ग्राम कृषी संजीवनी योजना कार्यान्वित होती. त्या संदर्भातही याबाबत मला प्रशिक्षण मिळाले. यावरून मी यूट्यूबवर पाहणी केली असता श्री मोटे सर, कृषी संचालक महाराष्ट्र शासन व संभाजीनगर येथील गुलाबराव खंडागळे सर यांचे शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित व्हिडिओज पाहिले. त्यावरून मी माझ्या क्षेत्रावर शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याचे ठरवले. मागील वर्षी मी प्रायोगिक तत्वावर 1 एकर क्षेत्रावर बेडवर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. KDH 726 या जातीला मला 18 किलो बियाण्याला एका एकरमध्ये 12 क्विंटल 35 किलो उत्पन्न मिळाले. तसेच त्यानंतर त्याच बेडवर रब्बी हंगामामध्ये मक्का पिकाची टोकन यंत्राद्वारे लागवड केली असता मला त्याला 42 क्विंटल उत्पन्न मिळाले. यावर्षी मी बेडचे क्षेत्र वाढवून 3 एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची टोकन यंत्राद्वारे लागवड केली. यावर्षी पाऊसमान कमी असल्यामुळे मला एकरी सरासरी 10 क्विंटल उत्पन्न मिळाले. PDKV आंबा या वाणाची मी लागवड केली होती. दिनांक 11 जुलै 2023. त्यानंतर सदर पिकाची कापणी 13 ऑक्टोबर 2023 रोजी केली व त्याच बेडवर टोकन यंत्राद्वारे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता मक्का पिकाची लागवड केली. शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित हे मक्का पिकाची व काही करडई पिकाची लागवड केलेली आहे. आपण पाहू शकता ही बेडवर लागवड. चला समोर दाखवा त्यांना. आपण पाहू शकता यावर टोकन यंत्राद्वारे लागवड केलेली आहे. लागवड करण्या अगोदर फक्त तणनाशकाची फवारणी केली. यानंतर कुठलीही याला खर्च आलेला नाही. हे मक्का लागवड करण्या अगोदर 15 ऑक्टोबर रोजी सकाळीच यावर तणनाशकाची फवारणी करून घेतली होती. बेडवर तुषारद्वारे हलकं पाणी देऊन आणि टोकन यंत्राद्वारे लागवड केलेली ही मक्का 2 ओळीतील अंतर 2 फूट व 2 झाडातील अंतर 6 इंच या अंतरावर मक्का पिकाची लागवड केलेली आहे. आज या पिकाला 82 ते 83 दिवस झालेले आहे. आपण पाहू शकता या वर्षी माझ्या 3 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः 20 ते पूर्व मशागत करण्यासाठी येणारा खर्च वाचलेला आहे. साधारण एकरी मशागतीचा व याचा खर्च 10,000 पर्यंत येतो. तरी या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.